रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर तुम्हा देवी भर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर आपण तुम्हाला देवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय राम बाप करी जोडी लेकुरा ते ओढी बाप करे जोडेले कुराचे ओढे आपुली कुरवंडी वाळवोनी आपुली कुरवंडे वाळवोनी आपुली कुरवंडे वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवून वार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार घालोनिया पाहे डोळा अलंकार हे वादा विधोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी हो एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवून बार खांदी तुका म्हणे दिगांजू आणि कासी तुका म्हणे दिगांजू आणि कासी उदारची वासी आपोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवून बार खांदी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बसलेले म्हणा विठोबार कुमाई
विठोबा रखुमाई बसलेले म्हणा विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई बसलेल्या रखुमाई म्हणा विठोबा रखुमाई रखुमायानो नुसतं बसू नका म्हणा विठोबा रखुमाई जोडी लेकुरा ते उढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भार खांदी तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवणी भार खांदी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननेत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही बापकरी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासी चादणी कडे वागवणी भार खांदी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चार चरणाचा वडील या शब्दाची महती सांगणारा आजचा हा अभंग आहे. सज्जन हो, आपल्या सर्वांना कल्पना आहे ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण उभं आयुष्य विनयाची सेवा करण्यात घालवलं, संपूर्ण आयुष्य पारमार्थिक गोष्टी जगण्यात घालवलं, चालता बोलता मरण आलं. कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं की आप्पांना जावं लागेल. आजही गेल्या 364 दिवसातला असा एकही दिवस नाही की त्या दिवशी आप्पाची आठवण आली नाही असं नाही. घर सुटतं, घरची आठवण जशी सुटत नाही तशी बापाची आठवण मिटवण्याचा प्रयत्न केला तरी मिटत नाही. बाप संकटातून वरती घेऊन जाणारी शिडी असतो, ध्येयापर्यंत पोहोचवणारी होडी असतो. बाप नावाची शिदोरी कधी पुरतही नाही आणि कधी सरतही नाही. हे सगळं ऐकायला बोलायला बरं वाटतं, पण आपल्या तालुक्यामध्ये साधी सोपी सरळ म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. याचा अर्थ असा आहे, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. आप्पाच्या जाण्याचं दुःख जेवढं परिवाराला आहे तेवढं तुम्हाला मला असेल इथं प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून आप्पांचा सगळा परिवार, ज्यामध्ये बबनदादांसारखे भाऊ आहेत, बकुळाताईंसारखी धर्मपत्नी आहे, दिलीप शेठ गणेश शेठ ही 2 मुलं आहेत, दीपक शेठ आणि गणेश शेठ ही 2 मुलं आहेत, मोहिनीताई शिल्पाताई या 2ही सुना आहेत, छोटीशी राधिका नावाची नात आहे, आनंदी नावाची नात आहे, अभिनव नावाचा मुलगा आहे, नातू आहे. असा अवधूत नावाचा, खरं तर अवधूतासारखा हा परिवार आहे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा संपूर्ण परिवार. मागच्या वर्षी आमच्या आप्पाचं जाणं झालं आणि कुदळे परिवार दुःखाच्या सागरात बुडाला. कोण्या मावडीला वाटतं आपल्या आधी आपल्या पतीनं मरावं. जगाचा बाप प्रसन्न झाला तर देवाला म्हणत राहते मी मरावं आणि माझं मरण माझ्या पतीनं पाहावं. मी मेले तरी चालेल पांडुरंगा, पण कपाळावरचं कुंकू आहे असं गेलं पाहिजे रे. माझ्या नंतर खणानारायण ओटी भरली पाहिजे. माझ्या वर्षश्राद्धाला माझ्या फोटोला हळदी कुंकू माऊल्यांनी वाहिलं पाहिजे. ही इच्छा राहते प्रत्येक जगातल्या आईची, प्रत्येक जगातल्या बाईची. पण नाईला झालं, आप्पाचं जाणं झालं. दुःखाचा डोंगर परिवारावरती आहे. म्हणून पाठीमागं असणारा संपूर्ण परिवार दीपक शेठ आणि गणेश शेठ यांच्या मनात येत असेल, का रे पांडुरंगा, सावता महाराजाला शेती करू लागतो, कबीर महाराजाचे शेले विणू लागतो,
नामदेव महाराजाच्या हातचं दूध पितो देवा. रोहिदास महाराजाला कातडे तोडू लागतो रे. आम्ही काय वाटोळं केलं तुझं म्हणून आमचा बाप एवढ्या लवकर नेला. सुख उमऱ्यातनं आत आलं आणि बाप नावाचा आधार खिडकीतून निघून गेला. अजून 10-5 वर्ष राहिले असते तर पुराणी सुखानं सांभाळलंच असतं. हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलीच्या लग्नात जसं बापानं कुठं काटकसर करू नये एवढा उदात्तपणा आहे लेकरांचा. आमच्या बापानं आम्हाला काही कमी पडू दिला नाही. हालातनं दिवस काढलेत, रोजगार हमीवर काम केलंय. बस आमच्या बापाला सुख नाही मिळालं. मग आता कमीत कमी त्यांनी गेल्यावर तरी आम्ही कुठं कमी पडणार नाही. कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यांना मोबाईलच्या स्क्रीनवर टीव्हीवरच पाहता येतं अशी सगळी दिग्गज माणसं आज आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. आज तो प्रयत्नही पूर्ण झालेला आहे. मला कल्पना आहे आमंत्रण सांगणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट असते. गेल्या 4 महिन्यापासून चालू असणारी कीर्तनाची तयारी आहे. आज तर पहाटे 4 वाजल्यापासून डोळ्याला डोळा नसेल. आमच्या आप्पाचं श्राद्ध आप्पाला जाऊन 1 वर्ष झालं म्हणे लक्षात नाही आलं. बरं बाप निघून गेल्यापासून कुठं कमी नाही कशाची, त्याच्या आशीर्वादानं भरभराटच झाली. पण तरी सुद्धा इथं बबनदादाच्या कन्या आमच्या शिल्पाताई मोहिनीताई सुना नसून लेकीच आहेत. इथं आप्पाच्या फोटोकडे पाहतात आणि डोळे भरून येतात. का बरं? अंगावरून भाकरीचे 2 तुकडे टाकणारा बाप, नजर काढणारी आई, मुठभर मिरच्या ओळून टाकणारी आजी, मिठानं दृष्ट काढ ग माझ्या नातीची असं म्हणणार आजोबा. एकदाच मिळतो पुन्हा मिळत नाही. तळहातावरती 10 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला आहे. कंपनी उद्या अवधूतला लाखानं पगार देईल भविष्यात, तो पगार एका बाजूला आहे. जेवढं प्रेम आप्पानं दिलेल्या 10 रुपयात होतं तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या लाखात नसणार आहे. म्हणून आजोबा श्रेष्ठ असतो. घरातल्यांना दुःख होईल न होईल तो काय त्यांचा प्रश्न आहे. पण आज आप्पांच्या समीपतातली माणसं माझ्या समोर आहेत. नागरगोजे महाराज मगाशी सांगत होते आम्ही रोज सोबत असायचो महाराज. आम्ही हार्मोनियम वाजवायचो आणि आप्पा विण्याला असायचे. जिथं जाईल तिथं आम्ही सोबत. भजनी मंडळात आमचं नाव. फार प्रामाणिकपणानं सेवा. देवणे मळ्यातला सप्ताह सुरू झाला की आप्पाच्या गळ्यात विना. आज त्या विण्याला सुद्धा पुरकं वाटत असेल. आज घरातल्या लोकाला पुरकं वाटत असेल. सप्ताहातल्या पुढे होऊन काम करणाऱ्या लोकाला पुरकं वाटत असेल. आप्पाच्या बरोबरची माणसं माझ्या समोर आहेत. ते म्हणत असतील का रे आमचा जोडीदार नेला का देवा. चांगलं होतं आमचं आठवड्यातनं 1-2दा तरी भेट होते. आता काय केल्यानंतर भेट होईल याचं उत्तरही होणार नाही. आणि मग मन कालवत राहतं, हुंदका दाटून येतो आणि तुकोबाचे शब्द उमटतात. कासावीस प्राण मन तळमळी, 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 कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळी, जैसी कामासोळी जीवनावीन, जैसी कामासोळी जीवनावीन, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. जैसी कामासोळी, जैसी कामासोळी जीवनावीन, जैसी कामासोळी जीवनावीन, दाही दिशा ओस वाटती उदास, दाही दिशा ओस वाटती कासावीस प्राण तळमळी, कैसे कामा सोडे जीवनावीन, कैसे कामा
आमच्या या कुदळे परिवाराच्या आहे. पण नामा म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. कल्याण म्हणजे डोंबिवली शेजारचं नव्हे निखिल भाऊ, कल्याण इच्छिती सर्व काळ. आई बापाच्या वर्षश्राद्धानं काय होतं, आपल्या पाठीमागचे सर्व दोष निघून जातात आणि मग हे सकळ कुळाला आशीर्वाद देत राहतात. आणि म्हणून आज आप्पा जिथं कुठं असतील तिथून आमच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देत आहेत, यात खात्रीच आहे, कुठेही तील मात्र शंका नाही. परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्त परायण आदरणीय माऊली हॉटेलचे मालक श्री चव्हाण अण्णा, आबांच्या प्रेमानं मला इथं मिळालेलं हे आमंत्रण आहे. चव्हाण महाराजांचं असं एकमेव हॉटेल आहे की जे माऊलीच्या वाटेवर आहे आणि ते वारकऱ्याचं आहे. विशेष म्हणजे जिथं वारकऱ्यांनी आलंच पाहिजे असं त्यांचं ते ठिकाण आहे. प्रत्येकाला वाटतं तिथं जावं आणि त्यांचा पाहुणचार घ्यावा. सत्कर्म हा जगातला सगळ्यात मोठा पाहुणचार आहे. जगातला सगळ्यात मोठा पाहुणचार कोणता, तर सत्कर्म हा जगातला सगळ्यात श्रीमंत पाहुणचार आहे. याच्या पलीकडे पाहुणचार नसतो. तुम्ही किती गरीब आहात किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात याच्यावरून तो पाहुणचार ठरत नाही. बरं, सत्कर्म हा पाहुणचार असतो. नाहीतर जगाच्या मालकानं तुकोबऱ्यांचं दार वाजवलं तेव्हा तुकाराम महाराजाकडे काय होतं, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. जरा पुढचं ऐका ना. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, घरी मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजार, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. सत्कर्म जगातला सगळ्यात मोठा पाहुणचार आहे. पुढचं सांगतो ऐका ना. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी ती. अरे ज्याची बायको अन्न करता मेले, ज्याचं पोरग अन्न करता मेले, 42 लाखाची जागीरदारी आता राहिली नाही, अशाच्या घरी जर देव येतो तर काय श्रीमंती पाहुणा आला? लक्षात राहू द्या, श्रीमंती बघून येतो तो पाहुणा आणि सत्कर्म बघून घराला येतो तो देव. आपल्या घराला देव आला पाहिजे का पाहुणा? आणि आलाच पाहुणा तर त्यानं वस्तीकर वस्तीच याला प्रातकाळी खानदानी जावयानं दिवस मावळल्यानंतर यावं आणि दिवस उगवायच्या आतमध्ये निघून जावं. हे खानदानी जावयांसाठी सांगतो. तुम्ही ऐकताय ना अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना, हे सूत्र असतं जगण्याचं. सत्कर्म जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सत्कर्म करा, भगवंत तुमच्याकडे येईल. काय होतं असं शबरीच्या घरी, हो उष्टी बोरं आणली तिनं आणि समोर मांडली. प्रभू रामचंद्रानं विचारलं, शबरीजी हे क्या आहे? तिने सांगितले मीठे बेर आहे. असं करा ना, ती कुरतडलेली बोर आहे ती काढून टाका. नाही नाही देवा, ती कुरतडलेली खायची तुम्हाला. देव म्हणे अगं शबरे, कुरतडलेलं खायला घालते होय ग मला. देवा, लोकांनी नाही कुरतडलं, कुणी पोपट्यानं नाही, चिमणीनं नाही, कावळ्यानं नाही, कबुतरानं नाही, कोणत्या पशुनं नाही रे, मी कुरतडलंय मी. आता जिनं ती बोरं कुरतडली होती ना, ती 20-20 दिवस आंघोळ करत नव्हती. कोलगेट, दंतमंजन, विको, वज्रदंती असलं काही नव्हतं. तिच्या तोंडात एकही दात नव्हता. नाक धारदार होतं, तशी नाकालाही धार होती. नाशिक मार्गे सगळा माल यायचा आणि मिठाची कमतरता शरीराला होईल आणि शेंबडानं बरवटलेली बोरं होती, हो अर्धी अर्धी केली होती. देवानं विचारलं, शबरे अगे अर्धी दिसतात, याला कोणता तरी चिकट पदार्थ लागला. देवा, बहुतेक माझी लाळ असेल रे. ती खायची वेग बोरं, तीच खा देवा. का? अरे जी गोड आहेत ना तेवढीच ठेवलीत, जी कडवट आहेत ती काढून टाकलीत. अशा घाणीनं बरबटलेल्या शबरीच्या घरी जर पांडुरंग जातोय, प्रभू रामचंद्र जातोय, राघवानं पोट भरावं, याचं उत्तर आहे सत्कर्म. सत्कर्म जगात माणसाला मोठं करतं. तुम्ही सत्कर्म करा, तुम्ही मोठे व्हाल. संसार करणारी माणसं जर मोठी होत असती तर तुकोबरेंनी म्हटलं नसतं, जळो आता संसार ओ काही शेवट पुरे, जळो आता संसार ओ काही शेवट पुरे. तुकयाचा स्वामी
गोपाळा लागी जीव जुरे, आता काय करू सांगा हो मज भेटेल काही. सत्कर्माचा चष्मा आपण लावला पाहिजे. चष्मा लावणारी माणसं सुद्धा श्रीमंत असतात. खरं सांगतो तुम्हाला, ज्यांच्या डोळ्याला चष्मा आहे ना त्यांचा आदर करत जा. ज्यांच्या डोळ्याला गॉगल लागलाय, चष्मा लागलाय, ज्यांना नंबर लागलाय ना त्यांचा आदर करत जा. नंबरचा आहे ना, ज्यांच्या डोळ्याला चष्मा आहे ना त्यांचा आदर करत जा, त्यांना मान देत जा, त्यांना किंमत देत जा. का माहितीये? अरे त्यांनी आपल्याला पाहण्याकरता पैसे मोजलेत. आपल्याला पाहता यावं त्यांनी त्यासाठी स्वतः पैसे मोजलेत. आपल्याकडे सत्कर्म नावाचा चष्मा वापरता आला पाहिजे. भगवंत आपल्याला लवकर मिळतो. मला सांगायचंय तुम्हाला, सत्कर्म सत्कर्म म्हणजे नेमकं काय सांगेन मी तुम्हाला. येत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, यरानुष्ठिती सामान्य सकळ. आणि याहीपेक्षा माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलांचे मिरासी का देवा, माझ्या वडिलांचे मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, वडिलांचे मिरासी का देवा, माझ्या वडिलांचे मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंत, उपवास पारणे दारवंता, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंत, राखीला दारवंता, रविती जिना चौथी हे पहिली ना सरती पै माझे सहज स्थिती तया भक्ती ज्ञानोबा सांगतात. हे सत्कर्म आहे. पण भक्ती ते कठीण अशुळावरील पोळी. भक्ती काय सोपी वाटली तुम्हाला? भक्ती करण्याकरता माणसाचं मन उदात्त व्हावं लागतं. भक्ती कशाला म्हणतात माहिती आहे? माझं चिंतन ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही किती त्या हाराकडे पाहिलं तरी तुमच्या गळ्यात नाही तो. ओनली फॉर मी. तुम्ही माझ्याकडे पहा, ऐकताय ना? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. भक्ती कशाला म्हणतात? भक्तीचं नाव दुसरं असतं. तिचं नाव आहे राधा. विशाखा नावाच्या सखीनं राधेला विचारलं, राधा कृष्णाकरता पैंजण आणलंय ग मी. राधा म्हणाली घाल तुझ्या हातानं. ते विशाखा म्हणाली पहिलं काढते आणि दुसरं घालते. राधा म्हणाली तसं नको करू बाई, तुला दुसरं पैंजण घालायचं तर घाल, पण पहिलं काढू नको. का? त्याला जर पायाला लागलेलं काढून ठेवायची सवय झाली ना तर एक दिवस तो आपल्याला सुद्धा काढून ठेवल. आपण त्याच्या पायालाच लागलोत ना. एवढा उदात्त विचार भक्तीमध्ये असावा लागतो. विनोबा भावे पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. विनोबाजी बाहेर आले. त्याने एका माणसानं प्रश्न विचारला साधकानं, काऊ विनोबा पहिल्यांदा आला पंढरपुरात, देवाचं दर्शन घेतलं, विठोबा दिसला तुम्हाला? म्हणे हा. सावळा सुकुमार लावण्याचा गाभा फार सुंदर आहे तो. पिवळा पितांबर त्यानं धारण केलेला आहे म्हणे. फार गोड आहे, सुंदर ते ध्यान उभा करकटावरी तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर. एवढा सुंदर आहे तो राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकळा लोपलिया. किती सुंदर आहे. कस्तुरी मळबट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती देखणं आहे तो. तेने वेधिले मन, तेने वेधिले मन, तेने वेधिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो,
पाहिला पाहिला नंदाचा नंदन. विनोबा बाहेर आलेत, पत्रकार मागे लागलेत. सांगा ना म्हणे विनोबाजी, अहो देवाला पाहिलं, देवाला पाहिलं, देवाला पाहिलं, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, पाहत्या विठोबाकडं तुम्ही त्याचं दर्शन घेतलं. काय भावना आहेत तुमच्या? काय म्हणाले माहित आहे विनोबा भावे? ते म्हणाले, ज्या पायावर आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबांनी मस्तक ठेवलंय त्याच पावलावर मला माझं डोकं टेकवायला मिळालं, याच्यापेक्षा माझं भाग्य काय आहे? या 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 पायावर आतापर्यंत ज्ञानोबाने डोकं टेकवलंय. ज्ञानोबा माहित आहेत ना, तुकोबा माहित आहेत ना, निळोबा माहित आहेत ना? या पायावर ज्ञानोबा तुकोबानं डोकं टेकवलंय, त्याच पायावर आपल्याला डोकं टेकवण्याचा चान्स मिळतो. तो गोल्डन आहे, ती ऑपॉर्च्युनिटी आहे, पहिल्यांदा आहे, पुन्हा नाही. बरं, सोनं करून घ्या आयुष्याचं. लोक वारकरी संप्रदायात आले की का कुणास टोक पण पंढरीला जायचं विसरतात. ते म्हणतात जाऊ उद्या, जाऊ परवा. दुर्दैव आहे आपलं. ज्ञानोबा तुकोबाचे कृपांकित होता, पण काही माणसांना सतत टीका करत राहतात. पण माझी विनंती आहे तुम्हाला, 3 गोष्टी माणसाला आयते मिळतात: आळस, राग आणि मरण. या 3 गोष्टी मिळण्याकरता कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत नाही, आपोआप मिळतो. राग, सहज बोललं तरी राग येतो. आळस, बसल्या बसल्या जांभळ्या देतात लोक. काय आहे आपल्यात? ज्या अर्थी अजून तुमचा आवाज माझ्याकडे येत नाही त्या अर्थी तुमच्यात काय आहे? तुम्ही अजूनही बोलत नाही म्हणजे तुमच्यात काय आहे? आपोआप मिळाला हो आंदन म्हणून. प्रकार 3, मरण. कुठल्या युनिव्हर्सिटीत जायची गरज नाही, ते येतं. सावता महाराजांचा सुंदर अभंग आहे. कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे समयासी सादर व्हा, देव ठेवील तैसे राहावे. मरण आंदन म्हणून मिळाले, गॉड गिफ्ट आहे ते. माझी विनंती आहे, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरणाच्या तारखा डिक्लेअर व्हायच्या फक्त बाकी आहेत, नाही तो फिक्स आहेत. फिक्स आहेत, फक्त डिक्लेअर नाही झाल्या. नशीब डिक्लेअर झालं नाही, नाहीतर सगळ्याच्या मरणाच्या तारखा वर्ष श्राद्धाची कीर्तनं लोकांनी निखिल महाराजाच्याच नियोजनाने दिली असती. बरं झालं ना देवानं आपल्याला मरण सांगितलं नाही. 3 गोष्टी मात्र प्रयत्नानं मिळतात. ऐका बरं, 1 नाव, 2 पैसा आणि 3 देव. तसा मिळतो का? अरे नाव काय तसं मोठं होतं? काही लोकांना ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, ह्याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. सतत अखिल भारतीय मापकाठी संघटनेचा अध्यक्षच असतो तो. त्याच्या डोक्यातच बसलेलं असतं, ह्या महाराजाला नावं ठेव, त्या महाराजाचं नाव ठेव, ह्याला आमकं म्हण. अरे बाबा, नाव कमवणं सोपं नाही. नाव कमवायला 20-20 वर्ष जातात. बदनामी करायला फेसबुकला 4 ओळी पुरेशा होतात. नाव कमवायला जिंदगी जाते. जी माणसं संप्रदायात आली, ज्यांनी नाव कमवलं, त्यांनी कितीतरी मान अपमान, कितीतरी संघर्ष स्वतःच्या पायाखाली घेतला, तेव्हाच त्यांचं नाव झालं महाराष्ट्रात. आपण मात्र बदनामी करून रिकामे होतो. ढेकणासी बाज घर चढ उतार केवढे. ढेकणाला वाटतं पलंगच किल्ला आहे. अरे ढेकणा पलंग कुठं, किल्ला कुठं? ढेकणाला वाटलं जरी पलंग किल्ला आहे तरी काय किल्ल्याची सर येते पलंगाला? कधी कधी पात्रता नसलेली माणसं आपल्यावर जेव्हा टीका करतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. ढेकणाला किल्ल्यातला त्या पलंगातला फरक कळत नाही. हे माझं बोलणं तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कधी जर तुमच्यावर कोणी टीका केली तर तशा ढेकणाला तुम्ही सांगितलं पाहिजे. मोठ्या माणसावर टीका करू नये. नाव कमवणं सोपं नाही माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो. नाव कमवायला जिंदगी जाते. नाव कमवणं सोपं नाही, त्याकरता संघर्ष करावा लागतो, पायाला भिंगरी बांधावी लागते, कितीतरी लोकांनी बोललेलं सहन करावं लागतंय. तेव्हा आता कुठं नाव मोठं होत. 2, पैसा काय तसा मिळतो. ज्ञान पाहिजे तर अभ्यास करा, आरोग्य पाहिजे तर व्यायाम करा, समाधान पाहिजे तर परमार्थ करा, पण पैसा पाहिजे तर उद्योगधंदा करा. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची आहे, गळ्यात तुळशीची माळ घातली तर नजर पांडुरंगाची आहे, पण खिशात पैसा असला तरच आपल्यावर नजर घराची आहे. हे कधी विसरू नका. धनवंता लागी मला पुढे जायचंय. भगवंत काय तसा मिळतो, देव तशी मिळणारी गोष्ट आहे. त्याकरता सुद्धा प्रयत्न करावे लागतात. माझ्या महाराजांनी प्रयत्न केलेत. काय प्रयत्न केलेत ऐका. महाराज म्हणाले, पांडुरंगा तू मला भेटला पाहिजे आणि तू भेटायला यावा, याकरता
तुका म्हणे यासी न लावी उशीर तुका म्हणे यासी न लावी उशीर तुका म्हणे यासी न लावी उशीर तुका म्हणे आसीन लावे उशिरा माझे अभ्यंतर जाणून या हो माझे अभ्यंतर जाणून या दावी रूप मज गोपिकार मना दावी रूप मज गोपिकार मना रूप मद गोपिकार रूप मद गोपिकार हो तुका म्हणे यासी नलावी उशीर माझे अभ्यंतर हो माझे अभ्यंतर जाणून या तुका म्हणे यासी नलावी उशिरा माझे अभ्यंतर माझे अभ्यंतर जाणून भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा 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 एवढी ओढ लागावी लागते देवाची तेव्हा परमात्मा भेटतो बरं. तुकोबाच्या डोळ्याचा विषय विठ्ठल आहे. डोळे माहिती आहेत ना तुम्हाला? जन काय झाडी काय डोंगर काय हाटेल बघता येतं ते. तुकोबांच्या डोळ्याचा विषय विठ्ठल आहे. तुकोबाच्या ओठाचा विषय विठ्ठल आहे. महाराजांच्या पायाचा विषय सुद्धा विठ्ठल आहे. आपल्या जगण्याचा तरी विषय व्हावा ना विठ्ठल. कमीत कमी आयुष्यात एकदा तरी पाहावं. काय दुर्दैव आहे, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याची सप्त्याला वर्गणी जास्त असते, आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे ते म्हणतो टिपून ठेवा. ज्याच्या गळ्यात माळ नाही ते वारकरी दिसला की पळत येतं, महाराजाच्या पाया पडतं, महाराज आशीर्वाद द्या. ज्याच्या गळ्यात माळ आहे ते म्हणतं धंदाई यांचा. दुर्दैव आहे ना. ज्याच्या गळ्यात माळ आहे ते आपला आदर करत नाही, आणि ज्याच्या गळ्यात माळा नाहीत ते लोक आपला आदर करतात. म्हणून कबीर महाराजाला वाईट वाटलं. महाराज म्हणाले, माला बनाई मोती की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार. टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. मग पर्याय काय? अंतरीची घेतो गोडी पाय जोडी बाबाची, पाय जोडी बाबाची, पाय जोडी बाबाची. हो अंतरीची घेतो गोडे पाय जोडी बाबाचे, पाय जोडी बाबाचे, पाय जोडी भावाची भावाची पाहे जोडी, जोडी भावाची पाहे. गोडी घेतो अंतरीची, घेतो गोडी अंतरीची. पाहे जोडी भावाची, जोडी पाहे भावाची. गोडी घेतो अंतरीची. वरून बदलणारी माणसं त्यांना देवाकडे जावं लागतं, आतून बदलणारी माणसं देवाला त्यांच्याकडे यावं लागतं. पुतना वरून बदलली. पुतना माहिती आहे ना तुम्हाला? महिला मंडळ तिथं पलीकडे राहते, ती पलीकडच्या माळ्यात. पुतना पुतना झगामगान मला बघा, पुतनाच राहते ती. वरून बदलली तर तिला कृष्णाकडे जावं लागलं. कुबजी आतून बदलली तर कृष्णाला तिच्याकडे यावं लागलं. शूर्पणखा वरून बदलली तर तिला स्वतःहून रामा नावाच्या लक्ष्मी आहे. किचन मध्ये गेला, अन्नपूर्णा होत आहे. लेकराचा अभ्यास घेतला, सरस्वती होत आहे.
तुम्ही स्वतःच देवी आहात, तुम्हाला त्याची अजिबात गरज नाही. पण नाईलाज आहे, गुरुवार आला, आटपाटनगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर, राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती दिसायला सुंदर होती पण थोड्या मोठ्यानं उलट बोलत होती. या दोघांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांबाला. देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण करून द्यावी. उतू नाही मातू नाही म्हणून काठी घेतली टेकायला, साडी घेतली नेसायला. तुम्ही देवीचा आहात ना. किचन मध्ये गेला तर तुम्ही अन्नपूर्णा, लेकराचा अभ्यास घेतला तुम्ही सरस्वती, 2 रुपये कमवले तुम्ही लक्ष्मी, लेकरू आजारी पडलं तुम्ही धन्वंतरी, 2 रुपये कमवता लक्ष्मी, अन्नावऱ्यावर संकट आलं तुम्ही जगदंबा. म्हणून मला असं वाटतं जेजुरीतल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या बाईला देवी मानलं पाहिजे. ऐकताय ना? जेजुरीतल्या दवणे मळ्यातल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या बाईला देवी, बोला बोला, देवी मानलं पाहिजे. पण तुम्हाला देवी मानण्यासाठी तुम्ही सुद्धा देवीसारखं वागलं पाहिजे. ह्याच्या खाली 2-4 रेषा वाढा. आता नवऱ्याला घायला आणले बायानी बऱ्याच. चित्र काय महत्वाचं असतं? चारित्र्य टिकतं. चेहरा महत्वाचा नसतो. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, स्वभाव महत्वाचा असतो. मला पुढे जायचंय. देवाची कृपा करून घ्यायची ना, तर त्याला शरणागत लोक आवडतात. देवाची कृपा महत्वाची आहे. होते का हो कृपा? होते, पण त्यासाठी ज्ञानोबा सांगतात, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू लावण्य मनोहरी करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी करी कृपा, पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळा देखिली, वरुणी विठाई वरुणी विठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. केली का कुणावर? म्हणे केली ना. कुणावर? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, हो हो सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीपाय घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, हो मुष्टीवर पोय घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव शुद्ध भाव, बसलेले टाळी वाजवा ना. शुद्ध भाव, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याचे हात वर येतील. जे आतल्या गाठीच आहे ते असं पाहत राहतं, टुकुमुकू बघतोय चांगला. येऊ द्या ना हात वर, एक साथ हात वर. झालं हे? अरे एका विनेकऱ्याचं पुण्यस्मरण आहे ते, विनेकऱ्याचं पुण्यस्मरण आहे हे, किरकोळ माणसाचं नाही. एक शुद्ध भाव शुद्ध भाव शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा, भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा, शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला दिला. हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा, हो 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 धर्म जागो
लक्ष लागोगा. पंढरीनाथ भगवान की जय. ही भगवंत कृपा आहे, प्राप्त करून घ्या. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. पहिली कृपा देवाची कृपा आहे. त्याच्या कृपेकरता वेळ लागतो लोकाला. आपल्याकडे नाही, पण राजस्थानमध्ये खाटू श्याम बाबांचं एक मंदिर आहे, अत्यंत सुंदर आहे. लग्नाला आलेली पोरं, बिगर लग्नाच्या पोरी श्यामजींना भेटायला जातात, पाया पडतात, भजन गातात, ओढ लागते, तेव्हा त्याची कृपा प्राप्त होते. तुम्ही ऐकलंही असेल, किती जरी संकट आलं तरी आपलं संकट भावकीला सांगू नये, गावकीला सांगू नये, देवाला सांगावं. तुकोबांचा एक अभंग आहे, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा. हे गायलं पाहिजे, आपण म्हणलं पाहिजे कधीतरी. देवाकडे जा, देवाचं व्हा. नुसतं जाऊ नका, देवाचं व्हा. देवाची कृपा प्राप्त करून घ्या. 2 संत कृपा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. संत कृपाच आहे आपल्यावर. केवढी मोठी संत कृपा आहे सांगू. जरा विचार करा ना, ज्या जेजुरीत राहतात ना, त्या जेजुरीतनं संत ज्ञानोबाची पालखी जाते. जाते ना, जाते की नाही? पांडुरंगाची पालखी जाते, पांडुरंगाची पण जाते, नामदेव महाराजाची पण जाते, सावता महाराजाची पण जाते, सोपान काकांची शेजारून जाते. आणि काय सुदैव आहे, किती चांगली गोष्ट आहे, ज्ञानोबा सुद्धा तुमच्या जेजुरीतनं जातात. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, हे तुमचं पाठ झाले आता. त्यामुळं जाते सगळे माऊलींची पालखी. मला हे नाही सांगायचं, मला सांगू द्या तुम्हाला जेजुरी करायला. या वाटेनं एकदा ज्ञानोबा चालत गेले होते. या वाटेनं तुमच्या चौकातनं ज्ञानोबा चालत गेले होते. माऊलीचं वय होतं 12 वर्षाचं, मुक्ताबाईचं वय होतं 8.5 वर्षाचं. या वाटेनं चालली मुक्ताई माझी, 8.5 वर्षाची मुक्ताबाई. या लहान लहान मुक्ताबाई कशा आहेत, संताचे उपकार सांगतो मी तुम्हाला. ही कशी छोटीशी मुक्ताई आहे, तशा मुक्ताई होत्या. छोटीशी मुक्ताई, परकर पुलक घातलेली, फाटके कपडे तिच्या अंगावर. ज्ञानोबाच्या पाठीमागं दुडू 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 धावत असेल ना ह्या वाटेनं. दादा थांब की रे, मला येऊ दे. जरा कल्पना आणा डोळ्यासमोर. दिंडीतलं चित्र, दिंडी पुढं चालते, ज्ञानोबा पुढं चालत असतील, निवृत्ती दादा पुढं असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई लहान, मुक्ताबाई मागं राहत असेल. मुक्ताबाई लहान, मुक्ताबाई मागं राहत असेल. थोडं कासराभर अंतर पडत असेल, आणि थोडा ज्ञानदादा पुढे गेला की बोबड्या बोलानं मुक्ताई हाक मारत असेल, दादा अरे थांबा की मला येऊ द्या. मला खात्री आहे त्यावेळेस त्यांच्या पायात चपल्या नसतील. या वाटेनं ज्ञानोबा गेलेत, या वाटेनं तुकोबा गेलेत. मला खात्री आहे मुक्ताबाईच्या पायात चप्पल नसेल, पायाला खडे टोचत असतील. आताच्या सारखं डांबरी सुद्धा तेव्हा नसेल. खड्यातनं काट्या कुट्यातनं मुक्ताबाई पाठीमागं पळत असेल. ज्ञानोबाला दादा म्हणून हाक मारत असेल, निवृत्तीनाथाला दादा म्हणून हाक मारत असेल. इवलीशी मुक्ताबाई बोबड्या बोलानं हाक मारत असेल, मला पण यायचंय पंढरीला म्हणत असेल. आणि मुक्ताबाईच्या पायामध्ये काटा मोडत असेल. ज्ञानोबा जवळ येत असेल, आणि माझ्या ज्ञानदादानं मुक्ताबाईला उचलून घेतला असेल, कडेवर घेतला असेल. या वाटेनं ज्ञानदादा गेला असेल, या वाटेनं माऊली गेली असेल, चालत गेली असेल. आज पालखी जाते, एक दिवस चालत जात होती माऊली. त्याच वाटेनं ज्ञानोबा तुकोबा गेलेत ना, त्या वाटेनं आपण चालतो. मुक्ताबाई पाठीमागं चालत असेल, ज्या वाटेनं मुक्ताबाईला काट्या कुट्यातनं चालावं लागलं, पायाला चप्पल मिळली नाही. त्यांचं नाव घेऊन जगतो आम्ही, एसीच्या गाड्यात फिरतो. ज्ञानोबाचं तुकोबाचं मुक्ताबाईचं नाव घेतो तर एसीच्या गाड्यात फिरतोय आपण. महाराज संताची केवढी मोठी कृपा आहे, त्यांच्यामुळे आपल्याला एसीच्या गाड्या मिळाल्यात. जरा विचार करा ना, तुम्ही पकवाज वादक आहात, सुंदर पकवाज वादक आहात. तुम्ही कधीतरी विचार केला पाहिजे, महाराज तुम्ही कीर्तनकार आहात, मी विचार केला पाहिजे, खरं सांगा आपल्यावर ज्ञानोबा तुकोबाची कृपा आहे का नाही? त्यांची कृपा नसती तर लोक आपल्या पाया पडले असती का? अरे भावकी आपल्यावर हसत होती,
आपला बाप मोटरसायकलला हात करायला लागला तर आपल्या भावकीतली लोक नावं ठेवायची. आज आपला बाप अभिमानानं सांगतो आमच्या पोराकडे 35 लाखाची गाडी आहे, 20 लाखाची गाडी आहे, 10 लाखाची गाडी आहे. माझ्या पोराला जेजुरी मानते, माझ्या पोराला सातारा जिल्हा मानतो, माझ्या पोराला गाव मानतं. बापाचं छताड मोठं होतंय रे. हे उपकार फक्त आणि फक्त संताचे आहेत, विसरू नका, लक्षात राहू द्या. संताचे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, बाप करी ऐसी माये, धर्म त्यांचे देखील पाये अभयदान गा. केले उपकार सांगू काय, बाप करी ऐसी माय, त्यांचे देखील पाये अभय दिले. अक्षय अभय दानगा, फार गोड प्रमाण संताचे उपकार आहेत. आणि हे संताचे उपकार काही न देख होत नाहीत. श्रीहरी बाबा खरं सांगतो तुम्हाला, काल मला एक जण भेटला, म्हणे महाराज लोकाला काय करायच्या गाड्या, महाराज लोकाला काय करायचे चांगले कपडे, महाराज लोकाला कशाला पाहिजे चांगला साऊंड. म्हणले वा आम्हाला महाराज लोकाला कशाला पाहिजे सगळं असं जिथल्या तिथं. मी म्हणलं येड्या, ज्ञानोबा तुकोबा आमचे आईबाप आहेत. तो म्हणे मग आईबाप असले म्हणून काय झालं. मी म्हणलं खरं सांग, जगातल्या कुठल्या आईबापाला वाटतं आपलं लेकरू भिकारी व्हावं, जगातल्या कुठल्या आईबापाला वाटतं आपलं लेकरू भिकारी व्हावं. उलट प्रत्येक आईला आणि प्रत्येक बापाला असं वाटतं आपण गरिबी सोसली पण आपल्या पोराला मस्तपैकी श्रीमंती मिळावी. मग ज्ञानोबा तुकोबा आमचे आईबाप आहेत. आमच्या आईबापाची इच्छा आहे आम्ही एसीच्या गाड्यातनं फिरावं, महागडे कपडे घालावेत, चांगल्या सुटाबुटात राहावं, चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं. ही आमच्या आईबापाची इच्छा आहे, भावकीनं जळायचं नाही. आमच्या आईबापाला वाटतं आम्ही, ज्ञानोबा तुकोबाला पटतं ना आमचं, तुला नाही पटत, तुला पटणारच नाही. ज्ञानोबा तुकोबाला पटतंय, बस झालं आमचं. आमचे आईबाप हॅपी आहेत, खुश आहेत, तू तसाच जळून जा, आम्हाला काय घेणं दे. आमचे आईबाप खुश आहेत ना. आमच्या आईची इच्छा होती 4 चाकी गाडीमध्ये फिरावं, आमच्या बापाची इच्छा होती भरपूर तारखा यावा, दिवसाला 2 कीर्तनं, महिन्याला 60 कीर्तनं, भरपूर मिळावा. आमच्या बापाला पटतंय. तुमच्या का पोटात दुखते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही गुरुची कृपा प्राप्त करून घ्या. तिसरी कृपा, मी 2 कृपा सांगितल्या, आता तिसरी कृपा. कोणती कृपा. श्री गुरु सारिखा, असता पाठी राखा, इतरांचा लेखा, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी पण निवृत्तीनाथाला गुरु केलं. नामदेव महाराज एवढे श्रीमंत भगवंताच्या जवळचे विसोबा खेचरालाच गुरु केले. मुक्ताबाई एवढ्या श्रीमंत आहेत, ऐकताय ना तुम्ही, पण ही गुरु परंपरा चांगदेवांपर्यंत पोहोचवली त्यांनी. एवढे श्रीमंत तुकोबा पण बाबाजी सद्गुरूंना गुरु केलं ना. मग आपल्याला एक गुरु करायला काय अडचण आहे. गुरु करणारे लय झाले, गुरु राहिले नाही. पूर्वी गुरुला विचारून शिष्य तारखा घ्यायचा, आता शिष्याला विचारून गुरुला तारखा घ्याव्या लागतात. त्यांची घेऊ का, हा फरक आहे. पूर्वी शिक्षक पुढनं आले तर पोर रस्ता बदलायचे. आता पोरग पुढच्या गल्लीत आलेलं दिसलं की मास्तर गल्ली बदलतो. कुठं ह्याच्या नादाला लागा, बोलून घ्या. पूर्वी सासवांना काळजी, सुनांना काळजी लागायची. सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी झुरायला लागली, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल. काटवट होती, परात आली. काटवटीला 2 कान होते की नाही आजी, अंगठे ठेवायला जागा होती की नाही. परातीत अंगठे ठेवायला येतात का. तरी तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे, तिनं बनवलेल्या भाकऱ्या लई भारी लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नसल, पायाच्या 2 अंगठ्याला चव असल. भाकऱ्या थापताना बघच तिच्या पायाचे 2 अंगठे कुठं असतात परातीत. जोपर्यंत तिच्या पायाचा टच भाकरीला होत नाही तोवर भाकरी तुला गोडच लागणार आहे. जमाना बदलला, मला पुढे जायचंय. चौथी कृपा आपल्यावर आहे, बापाची कृपा. काल एक जण मला म्हणे महाराज काय नाही दिलं आमच्या बापानं आम्हाला. तुम्ही 3 कृपा सांगितलं पटलं, पण चौथी कृपा नाही पटली आम्हाला. अहो बापानं काय नाही दिलं, हे जे काय कमवलं ते आम्ही कमवलंय. दात घासायला माती नव्हती आम्हाला, आमच्या जीवावर सगळं झालंय म्हणे. काय नाही दिलं बापानं, काय दिलंय असं. मी म्हणलं भल्या माणसा, तुझ्या बापानं तुला काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं असं नको बोंबलू. अरे तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, नाव, अजून काय द्यायला पाहिजे. जरा कल्पना करा, आपल्या नावाच्या समोर आपण आपल्या बापाचं नाव लावतो. बापाचं नाव माहित नसतं तर. कधी विचार केला. एक माणूस फॉर्च्युनर मधनं उतरला, गाडी तुमची आहे का, 10 आहेत. बंगला 3 कोटीचा, बँक बॅलन्स 5 कोटी, जमीन 10 कोटीची, सोनं
बोट कमी पडली, अंगठ्या शिल्लक राहिल्या म्हणे. बापाचं नाव काय? 10 फॉर्च्युनर आहेत. अहो बापाचं नाव काय? 3 कोटीचा बंगला आहे. अहो बापाचं नाव काय? 10 कोटीची जमीन आहे. अहो बापाचं नाव काय? 5 कोटी बँक बॅलन्स. बापाचं नाव काय? बोट कमी पडली, अंगठ्या शिल्लक राहिल्या. ते जळू द्या. बापाचं नाव काय? माहित नाही. मग काही काडी लावून जाळायचंय बाकीचं? पंचपंख बिना, हाती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेश्या पुत्र बाप बिना, पुत्र बाप बिना, सुमिरन कर रे मेरे मना, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे मेरे मना, तेरी बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना, मंदिर दीप बिना, रैन चंद्र बिना, देह नैन बिना, देह नैन बिना, देह नैन बिना, वेश्या पुत्र बाप बिना, सुमिरन कर रे, सुमिरन कर मेरे मना, तेरी बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना, नाम बिना, नाम बिना. आणि म्हणे बापानं काय नाही केलं. अरे नाव दिलंय, नाव आपल्या नावाच्या पुढे लावतोय आपण बापाचं नाव. त्याच्यामुळे इज्जत आहे, त्याच्यामुळे ओळख आहे, त्याच्यामुळे मान आहे, त्याच्यामुळे सन्मान आहे. लोक बापाचे उपकार कमी समजतात. काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. चुलीवर भाकऱ्या भाजणारी आई लक्षात आहे, पण ती भाकरी ज्या बापामुळे टोपल्यात आली तो बाप विसरलो आपण. दारात रांगोळी काढणारी आई लक्षात आहे, रांगोळीचा पुडा बापानं आणलाय विसरलो आपण. अंगणामध्ये सडा टाकणारी आई लक्षात आहे, ते अंगणच आपल्या बापामुळे टिकलं हे विसरलो आपण. दिवाऱ्यात दिवा लावणारी आई लक्षात आहे, त्या दिव्यातलं जळणारं तेल आपल्या बापानं आणलंय हे विसरलो आपण. पहिला नंबर आला तर पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझ्या लेकराचा पहिला नंबर आला पाहिजे याच्याकरता अहोरात्र कष्ट करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझं लेकरू नोकरीला लागलं म्हणून गावाला पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझ्या लेकराला नोकरी लागली पाहिजे याकरता पुढाऱ्यांच्या पायावर मस्तक टेकवणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. कौशल्या रडत होती तेवढीच लक्षात राहिली. दशरथाला विसरलो आपण. दशरथाचं प्रेम सुद्धा कमी नव्हतं बरं. कौशल्य म्हणायची, राघव मी मरून जाईन, जगायची नाही, जगायची नाही, जगणार नाही, जगणार नाही असं म्हणतात. 14 वर्ष 14 दिवस कौशल्येनं आरसा पाहिला नाही असं म्हणतात. 14 दिवस 14 वर्ष कौशल्येनं कांगवा डोक्याला लावला नाही, तिनं जटा वाढवल्या. रडायची, राघवा तुझ्या वाचून जगायची नाही रे, तुझ्या वाचून मरून जाईन, मरून जाईन, मरून जाईन. देहापासून सावली वेगळी होत नाही, साखरेपासून गोडी बाजूला जात नाही, फुलापासून सुगंध बदल होत नाही ना, तशी माय लेकराशिवाय जगायची नाही रे. हे राघव मरून जाईन रे तुझी माय. मी मेल्याच्या नंतर न येणार आहेस का माघारी? मी मरून जाईन राघव. तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धरा दुधाच्या पाजल्यात रे. काळजाचा तुकडा आहेस माझ्या सोन्या, माझ्या राजा, माझ्या राघवा, माझ्या रामा. जगासाठी देव असशील, माझ्याकरता लेकरू आहेस. 1 मिनिट दृष्टी आड होऊ दिलं नाही तुला राघवा. नको ना जाऊ वनवासाला, नको ना जाऊ वनवासाला, नको ना जाऊ वनवासाला. जगाच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आहे. अधिकारापेक्षा कर्तव्य करणारा राघव आहे. त्यानं पाऊल बाहेर टाकलं, माघारी नाही आला. राघव निघून गेला. ऐकलं पाहिजे आपण. मागं तरफडायला लागली, तरमळायला लागली, तळमळायला लागली, ओसंडून अंग टाकून द्यायला लागली. राघवा जगायची नाही म्हणायला लागली, जगायची नाही म्हणायला लागली, जगणार नाही म्हणायला लागली. पण जगणार नाही, जगणार नाही, जगणार नाही, जगणार नाही असं म्हणत म्हणत 14 वर्ष मेलीच नाही. कोण? आई. लय बापाचं प्रेम कमी समजता ना, आणि आईचंच प्रेम लय गोड वाटतं तुम्हाला तर ऐका. मी जगणार नाही, जगणार नाही, जगणार नाही असं म्हणत होती. कोण? 14 वर्ष मेली नाही,
पण पोटचं लेकरू उंबऱ्यातनं बाहेर पडलं रे पडलं की तळमळ तळमळ करत करत तरफडून मरण पावणारा राजा दशरथ होता. हे बापाचं प्रेम सगळ्यात मोठं आहे. बरं या बदल्यात त्यानं काय घेतलंय व काय घेतलंय? घेण्यापेक्षा बरंच काय दिलंय. कशानं सुरुवात करता महाराज? बाप करी जोडी लेकुराचे ओढी, 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 आपुली कुरवंडी. पाठीमागचे पुरुष थोडं उठून पुढे यावं, मध्ये जागा ठेवू नका. उशिरा येणाऱ्यांसाठी जागा ठेवा. वागवोनी आपुली कुरवंडी, वागवोनी आपुली कुरवंडी, वागवोनी आपुली कुरवंडी, वागवोनी. एका एकी केला विरासीचा धनी, एका एकी केला विरासीचा धनी, एकाएकी केला विरासीचा धनी, एका एकी केला विरासीचा धनी. आपुली कुरवंडी वागवोनी, आपुली कुरवंडी वागवोनी, आपुली कुरवंडी वागवोनी, आपुली कुरवंडी वागवोनी, आपुली कुरवंडी वागवोनी. काय केला सीता धनी, एका एक केला विरासीचा धनी, एका एक केला विरासीचा धनी, एका एक केला विरासीचा धनी. बाप करी जोडी लेकराची उडी, आपुली कुरवंडी वागवोनी, आपुली कुरवंडी वागवोनी. बाप करी जोडी लेकराची उडी, आपुली कुरवंडी करूया, आपुली कुरवंडी वाळवोनी वाळवोनी. बाप करी जोडी लेकुरा तेवढी आपुली कुरवंडी वाळवोनी. स्वतःच्या शरीराचा त्याग करतो. बाप कधी कळतो सांगू का निखिलजी? एकतर आपला बाप गेल्यावर कळतो, अन्यथा आपण कुणाचं तरी बाप झाल्यावर कळतो. बघा तुम्ही विचार करून, बाप कधी कळतो? आपला बाप गेल्यावर तरी, नाहीतर आपण बाप झाल्यावर तरी. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपणारं पोरग पहाटे लवकर उठतं, बायकोला कामात मदत करतं. लेकरू झाल्यावर आधी नाही. 8-8 दिवस बोंबलत फिरणारं पोरग एक दिवस वेळ काढून जात नाही कुठंच. लेकरू झाल्यावर आधी नाही. तुम्हाला कल्पना असेल, तुम्ही त्यातनं गेलाय म्हणून सांगतो तुम्हाला. ऐकताय ना? चल फिरायला म्हणलं की निघालाच होता आधी. एकदा लेकरू झालं येत नाही होते. कीर्तन करायला 3-3, 4-4 दिवस आम्ही बाहेर राहायचो. आता महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यात असलो आणि ह्या कोपऱ्यात असलो तरी दिवस उगवाय घरी जातो. बाप कळतो बाप झाल्यावर, आधी नाही कळत. आता हे तरुण पोरांना नाही कळणार. विराट कोहलीनं 1 रन काढली, रोहित शर्मानं तिलक वर्मानं 1 रन धावून काढली, तर आताची पोरं शर्ट काढून नाचतात. अरे आपल्या बापानं नांगराचं रुमनं हातात धरून ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज नॉट आउट 1000 रन काढल्या. कधीतरी स्वतःच्या बापासाठी टाळी वाजवायला शिकलं पाहिजे. ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा आहे त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर लवकर गाठता येतं. ज्याला आई कळाली त्याला रखुमाई कळाली, ज्याला बाप कळाला त्याला विठोबा कळाला. एक कवी म्हणतो, उन्हानं काळवंडलेल्या बापाच्या पाठीवर, उन्हानं काळवंडलेल्या बापाच्या पाठीवर मला पंढरपूर दिसतंय, आणि त्याच्या पायाला पडलेल्या भेगात मला पंढरपूरचा विठोबा दिसतोय.
ज्या दिवशी तुम्हाला हे दिसेल ना त्या दिवशी तुम्ही नक्की कुठं जाणार नाही, आई बापाची सेवा कराल. कधीतरी आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पहा, कधीतरी त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पहा, कधीतरी त्याचं फाटकं बनियन पहा. काय श्रीमंती नसू दे त्याच्याकडं, अरे 50,000 1,00,000 2,00,000 नसतील मोजले त्यानं त्याच्या हातानं. 50,000 1,00,000 2,00,000 नसतील कधी मोजले त्याच्या हातानं, पण 40 रुपयाचं फाटकं बनियन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवावी हे मात्र आपला बाप आपल्याला शिकवतो. आणि आपण म्हणतो आपल्या बापानं आपल्याला काही नाही दिलं. काय द्यावं त्यांना अजून? 40 रुपयाचं फाटकं बनियन घालतो आणि करोडो रुपयाची इज्जत कशी कमवावी हे बाप शिकवतो. भोपाळी, भैरवी, बिहाग, देश हे राग कधी नाही गायले बापानं, पण त्यानं मारलेल्या हाकीनं गोठ्यातला बैल हांबरतो हे शिकवलंय आपल्या बापानं. आपला बाप गोठ्यात आला तो बैल हांबरत होता आणि लेकरू खुशाल म्हणतंय आमच्या बापाला तर काही कळत नाही. माझं कीर्तन ऐकल्यानंतर एवढं जरी तुम्ही म्हणायचे बंद झाला ना, आमच्या बापाला अजिबात अक्कल नाही, तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल. अरे 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं पोरं वेगळी राहिल्यानंतर काय गरज आहे त्यांची कामं करायची, पण करत राहते, त्याचा जीव तिळ तिळ तुटतो. क्षमा मागून बोलेन, आपली प्रगती आपल्या सख्या भावालाही आवडत नाही. आपली प्रगती पचवणारा जगातला एकमेव महात्मा आपला बाप आहे. देवाला नवस बोलल्यानं देव मिळेल, आपल्यावर प्रेम करणारा बाप मिळत नाही. सांगू मी तुम्हाला अजून सोपं करून, बापाचा आधार घेतल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण आलं नाही. कृष्णाचा जन्म झालाय, कुणाचा आधार घ्यावा लागला त्याला? वसुदेव नावाच्या बापाचा आधार घ्यावा लागला कृष्णाला, तेव्हा त्याला गोकुळचा राजा होता आलं. मी सांगेन तुम्हाला, मथुरेमध्ये कृष्णाचा जन्म होणं ही नियती होती, पण मथुरेतल्या कृष्णानं गोकुळचा राजा होणं ही स्वतःच्या बापाचीच कर्तबगारी होती. कशावरून? एकाएकी केला मिरासीचा धनी, 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 एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवली भार खांदी, कडिये वागवली भार खांदी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा कडिये वागवून भार खांदी, एकाएकी केला मिरासीचा धनी. आणि लोक म्हणतात आमच्या बापाचं म्हणे आमच्यावर प्रेम नाही. बापाची कृपा सांगतो, जरा पुढचं सांगतो आणि थांबतो बरं काही मिनिटात. मला कल्पना आहे तुमचं घड्याळावर जास्त प्रेम आहे, म्हणजे हातातलं म्हणतो मी. आज इलेक्शन आहे त्याच्यात घोटाळा होईल, मला कल्पना आहे. अगदी थोडक्यात थांबतो मी. म्हणे बापाचं प्रेम नसतं. किती प्रेम असतं ना हे एकदा पोरींना विचारा. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. बापाच्या झोपडीमध्ये जे स्वातंत्र्य आहे ते नवऱ्याच्या महालात नसतं. बापाच्या मांडीवर जे सुख आहे ते सोन्याच्या पलंगावरती नसतं. माहेरात येताना रिकाम्या हाताने येता, जाताना पिशवी भरून नेता. कांदे, बटाटे, लसूण, येसराची चटणी काय द्यायची गोष्ट आहे? ज्या दिवशी बाप मरेल त्या दिवशी हातातली पिशवी रिकामी जाईल. ज्या दिवशी बाप मरेल त्या दिवशी तुमच्या अंगावरून कुणी तुकडा नाही टाकणार. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन म्हणून कुणी तुमच्या तोंडावरनं हात नाही फिरवणार. अरे बाप आहे म्हणून आपण आहोत. पोरीनो तुम्ही संस्थेत शिकता. स्वप्नील महाराज तुमच्यावरती फार प्रेम करतात, तुम्हाला जीव लावतात. सांगू तुम्हाला, तुमची एवढी होती जनाबाई, पंढरपुरात आली, राहिली नामदेवाच्या घरी, आणि पहाटे पहाटे ओव्या गाताना म्हणायला लागली, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा. बा कुणाला म्हणतात माहित आहे? बापाला बा म्हणतात.
बा कोणाला म्हणतात? त्यानं कुठंतरी पाहिलेलं असतं बापानं आपलं पोरग पकवाजा झालं पाहिजे. एखाद्या लोकांचं लेकरू पाहते ते पकवाज वाजवलेलं सुंदर गायलेलं पाहिलं की त्याला स्वप्नच पडतं आपल्या पोरांना असंच वाजवलं पाहिजे. त्यानं कुठंतरी पाहिलं असतं कोणाची तरी पोरगी कीर्तनकार झालेली. ज्या दिवशी तिचा जन्म होतो त्या दिवसापासून ते बाप तयारीत राहतो, माझ्या पुरीला कीर्तनकार करायचं, माझ्या पुरीला टाळ वाजवाय आला पाहिजे, माझ्या दिदीला सगळं आलं पाहिजे. तो संस्थेत जरी भेटायला आला ना तर रिकाम्या हाताने येत नाही, काय का होईना घेऊन येतो. बरं एकटीसाठी खाऊ नाही आणत, सर्वासाठी आण. त्याला मिठी मारते, लहानाची मोठी होते पोर. तिच्या लक्षात येतं आपल्या बापाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. बापाला वाटतंय आपल्याशी बोलावं, आपल्याशी खेळावं, आपल्याशी बागडावं, पण त्याला वेळ मिळत नाही. हो कसं त्याचा कामातनं वेळ मिळत नाही कुणास ठाऊक. बापाचे दिवस संपतात, पोरगी मोठी होत राहते. 7.5 वर्षाची लेक जर घरी असली तर चपाती बनवते. तिला विचारा कुणासाठी ग? ती म्हणते बापासाठी. तिला नाही येऊ देत काय पण भात बनवते. अख्खी मिठाची भरणी पालती घालू दे पण बाप मिटक्या मारून खातो. मग बायको म्हणते का हो? माझ्याकडनं चिमटे एवढाला मीठ जास्त झालं तरी तुम्हाला सहन होत नाही, आणि दीदी घरी आली तर तिच्याकडून मिठाची भरणी पालती झाली तर मिटक्या मारून खाता. असू दे ग, माझी सोनी आहे, माझी दीदी आहे, माझ्या ताईडीनं लय भारी बनवलंय. दीदी नांदायला जायची ग माझी, चिमणी उडून जाणार आहे ना. लहानाची मोठी होते. ती म्हणते पप्पा मला मोबाईल पाहिजे. स्वतःला साधा मोबाईल घेतो, लेकीला चांगला मोबाईल घेऊन देतो. कॉलेजची फी भरतो. तिला सांगत राहतो तुला पाहिजे तसा नवरा पाहिजे ना, तू चिंता करू नको, मी आहे ना, किती स्थळ येऊ दे, तुला आवडलं तर हो म्हण. लहानाची मोठी होते पोर. मंडपात उभा राहते लेक, सगळ्याच्या पाया पडलंय ते. आतापर्यंत भेटल त्याच्या पाया पडलाय, सोनाराच्या, मंडपवाल्याच्या, दुकानदाराच्या, किराणा मालाच्या. आता ब्राह्मणाच्या पाया पडतो. काका मुहूर्तावर झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. बरं जेवढं पाणी माई चमच्यानं तुळशीला वाहते तेवढंच पाणी तुमच्या बापानं तुमच्या लग्नात तुमच्यासाठी डोळ्यातनं वाया घालवले. विसरला तुम्ही? जेवढं आई रडत होती त्याच्या दुपटीनं त्याच्या डोळ्यातनं पाणी वाया गेले, आणि तुम्ही म्हणे आमच्या बापानं काय केलं नाही. मुलगी नांदायला निघाली, बापाच्या गळ्यात पडते, तोंडावरनं हात फिरवते, शेवटची मिठी आहे. आता परत बापाला लेकीशी गप्पा मारायला मिळत नाहीत. त्याला जर घरी बोलवायचं असेल ना, त्याला जावयाची परवानगी काढावं लागते. त्याला म्हणावं लागतं 2 दिवस दिदीला पाठवता का? 2 दिवस पाठवा. 3ऱ्या दिवशी त्याला जागा उचलून फेकते, त्याचा कंठ दाटून येतो, ओठ सदगदित होतात. तिकडून फोन येतो पाठवून द्या, याचं काळीच भरून येतं. आजचा दिवस राहू द्या, मी येतो सोडवायला, मी आणून घालवतो तिला, जमायचं नाही. हे बापाला भोगावं लागतं. म्हणून बापानं जोपर्यंत लेक माहेरात आहे ना तोपर्यंत तिला वेळ द्या. तिची कधीतरी नजर पहा, तिचे थरथरणारे ओठ पहा, तिचं काळीच पहा. तिचा जीव तिळतिळ तुटतो बापानं मिठीत घ्यावं म्हणून. बापानं तोंडावरनं हात फिरवावा, बापानं उचलून घ्यावं, बापानं कडेवर घ्यावं, याकरता तिचं स्वप्न आहे ते. अरे काहीच्या आयुष्यात वर्ष 2-2 वर्ष बापाची गाठ नाही पडत. तुम्हाला मिळालाय नशिबवान आहे. माहेराला जाताना कधीतरी 1 किलो सफरचंद न्या. तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर एवढं करा, न्या त्याला सफरचंद. अर्धी फोड खाते म्हातारं, आणि 70 वर्षाचं म्हातारं सगळं नातवाला देते. म्हणते माझ्या लेकीनं 2-2 किलो सफरचंद आणले मला. 500चा सदरा द्या. गावभर सांगते लेकीनं 3000चे कपडे आणले मला. 100ची नोट द्या तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या बापाला. गावाला सांगते लेकरू लाखानं कमवतं आणि पैसे ठेवायला माझ्याकडे देता. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती बाप असण्यात आहे. ज्याच्या आयुष्यात बापाचा खांदा आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. जिला बाप नाही ना तिला विचारा, ती म्हणते तुम्हाला माहित नसल पण मला विचारा. म्हणे काय? नांदाया जाती लेक, नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. नांदाया जाती लेक, चाक वाजत खडा खडाग, दुबळ्या लेकीसाठी बाप रडतो धडा धडाग. हे बापासाठी लेक रडती धडा धडा. ऐकलं पाहिजे आमच्या दीपक दादानं, ऐकलं पाहिजे आमच्या गणेश दादानी. तुम्हाला शेठ म्हणतात लोक,
पण ही बापाची कृपा आहे. काय करतो तेवढं सांगतो आणि थांबतो. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. फटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. आणि तुमचा तो बाप सात्विक होता, वारकरी होता, विनेकरी होता. कीर्तनकाराच्या लोक एकदा पाया पडतात. महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार तुमच्या बापाच्या 2-2दा पाया पडत होते. एवढा सात्विक तुमचा बाप. मग त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय? तुका म्हणे दिगांजू आणि काशी. 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 तुका उदार जीवासी आपोली. हो उदार जीवासी आपोली. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. उदार जीवासी आपुलिया. उदार जीवासी आपुलिया. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा पार कुमाई. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. जय विठोबार कुमाये. जय विठोबार कुमाये. चला विठोबार कुमाये. श्री विठोबा. घरातले सगळे पुढे या. विठोबार कुमाये. 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 गणेश कुठे त्यांनी विठोबार कुमाये. 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम 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 तुका मने दिगांजो आणि कासी बस झालं कीर्तन भैरवी पण झाली कीर्तन पण झालं अत्यंत सुंदर हा परिवारच अत्यंत मुळात गोड आहे सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता आईच्या पुण्याईनं लेकरं सात्विक आहेत बापाच्या पुण्याईनं दानशूर आहेत चतुर आहेत खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आहेत आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान आहेत त्यामुळे या दोनही मुलांना धन्यवाद खरं तर अत्यंत सुंदर देखणा सोहळा असा सोहळा की पंचकृषीनं आज आदर्श घेतला पाहिजे पंचकृषीनं श्राद्धाचं कीर्तन कसं असावं त्याचं नियोजन कसं असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचं हे कीर्तन आहे त्यामुळं कुदळे परिवाराचं मनापासून कौतुक आहे विशेष म्हणजे हे कीर्तन ज्या ताकदीनं व्हायला पाहिजे याकरता नियोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा ते परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे चव्हाण दादा माऊली ढाब्याचे मालक फार गोड ढाब्याचे मालक लय असतात नातकर्ती काही यायलाच लागते वाले पण हे एक उदाहरण असं आहे की या माणसाला वारकऱ्याची आवड आहे एकादशी भजन कीर्तन प्रवचन आणि माऊली नाव दिले किती भाग्यवान हो किती सुंदर अशी सात्विक माणसं आणि विशेष म्हणजे तुम्हाला नवल वाटेल हा माझा एक फोटो काढून घ्या स्वप्नीलजी कुठे गेले हो हा असा सुंदर फोटो काढा एक मागं विठोबा येऊ द्या माझ्याकरता हार आळंदीवरून आणला हो आळंदीला जाऊन आणला आळंदीला जाऊन आळंदकराने आणला म्हणजे त्याच्याहून जास्त कौतुक आहे आळंदकराने आळंदीवरून हार आणला किती ते प्रेम एक लक्षात ठेवा दिव्यानं दिवा लावल्यानंतर दीपमाळ होते फुलाला फुल जोडलं की फुलांचा पुष्पहार होतो तसं माणसानं माणूस जोडलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं आणि हे माणुसकीचं सुंदर नातं चव्हाण परिवारानं आणि कुदळे परिवारानं उभा केलंय घ्या आदर्श या परिवाराचा बस हे तुम्ही माणसाला आवडाल ना आवडाल पण मी खरं सांगतो मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही देवाला नक्की आवडाल बस देव तुमच्या प्रेमात पडला म्हणजे झालं अशीच कृपा या परिवारावरती राहावे हा क्या बात आहे तुम्ही भाग्यवानच आहे त्यामुळं नाही त्यांचं नावच आता चव्हाण आहे ना चव्हाणापासून तर महाराष्ट्राला परंपरा सुरू झाली हे तुम्हाला न कळाल्याबद्दल धन्यवाद त्यामुळं झालेलं कीर्तन त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो तुमची रजा घेतो कधी नातेपुतीला आलात तर आवर्जून आमच्या गावाला भेट द्या भगवान गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर आहे मगाशी मी दीपकजींना सांगितलंय कधी आला तर आवर्जून भेट द्या हा निरोप तुमच्या समोर मांडतो आणि सेवेला पूर्णविराम माझे परममित्र स्वप्नीलजी महाराज आणि त्यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था या संस्थेसाठी मनापासून टाळे वाजवा किती कमी वयात हे मुलं संस्कृतीत आहेत संस्कारात आहेत फार गोड टाळ गोड वाजवतात परंपरा आहे आचार आहे विचार आहे विशेष म्हणजे या संस्थेमध्ये संस्काराचं शिबिरच रुजलेलं आहे या पोरांमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मला काय भावली की यांच्यामध्ये संस्कार आहेत आणि हेच संस्कार उद्याचा महाराष्ट्र नक्की घडवतील यातील मात्र शंका नाही माझ्या यांना सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा तुमच्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा आहेत आज मतदान आहे ते पवित्र आहे दान करा घेऊ नका ही माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला तळमळीनं विनंती आहे आणि मत द्यायचं सुद्धा कोणी राहू नका ज्यांचं मतदान करायचं राहिले त्यांनी कीर्तन झाल्यावरती जेवण करा आणि जेवण करा बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत मी विचारलं का ते म्हणले आम्ही काशी केली नीट काशी करा पण खा अरे चपल्या गेल्यावर पण म्हणतात 7:30 जाते ज्याची गेली त्याला विचारा बरं 350 काम लागले मला परवा दिवशी कुशाल असल्या अंधश्रद्धा एक वाक्य लक्षात ठेवा ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामुरळी झाले पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं
क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांचे पाय धरले, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती झाले. हा शिक्षणाचा महिमा आहे. अंधश्रद्धेतून बाहेर या, सावित्रीबाई फुलेंचे पाय धरा. तुमच्या घरामध्ये एखादा सरस्वतीचा फोटो असलाच पाहिजे, पण तुमच्या हॉलमध्ये का होईना पण आई सावित्रीबाई फुलेंचा फोटो असला पाहिजे. या विनंतीसह झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या पावलावरती नतमस्तक होऊन पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. आ बोलिले पूर्वेडे वाकुडे उत्तरे घराच्या महाराज महाराज तुमचे नाही उच्चारिला